कोल्हापूरच्या शिक्षण क्षेत्रात सकारात्मक प्रयोग करणाऱ्या आंतरभारतीय शिक्षण संस्थेनं सुट्टी लागल्यानंतर शिक्षकांची कार्यशाळा घेऊन विचारांचं आदानप्रदान करणारा संवाद शिक्षकांशी हा उपक्रम राबवून गत शैक्षणिक वर्षात शिक्षक मुख्याध्यापक यांना आलेल्या अडचणी, त्यावर केलेले उपाय आणि सोडवलेली समस्या यावर सकारात्मक चर्चा झाली। 1 जून पासून 10वी आणि शिष्यवृत्ती वर्ग NMMS परीक्षा वर्ग उत्स्फूर्तपणे सुरू करत असल्याचं शिक्षकांनी सांगितलं। संस्था सचिव MS पाटोळे यांनी सुसंवाद कार्यक्रमाचा हेतू विशद करताना काळानुरूप शिक्षक बदलला तर शिक्षणाचं स्वरूप बदलेल असं मत व्यक्त केलं। 10 वर्षानंतर आंतरभारतीचे स्वरूप काय असेल याचे आत्मचिंतन करावं अशी अपेक्षा व्यक्त केली। संचालक डॉक्टर प्रवीणचंद्र हेंद्रे यांनी शिक्षकांनी ध्येय समोर ठेवून वाटचाल केल्यास आणि उपक्रमशीलता ठेवल्यास शाळा शिखरावर जाण्यास वेळ लागत नाही असं मत व्यक्त केलं। SP पाटील, तेजस्विनी जौंदाळ, सरिता शिंदे, राजेंद्र बनसोडे, विश्वास माळी, बाळा सोकागळे, निवेदिता पवार यांच्याशी मुक्त संवाद साधून शिक्षकांच्या समस्या जाणून त्या सोडवण्यास आपण कटिबद्ध असल्याचं सांगितलं। संचालक रवी मुळीक यांनी शिक्षकांना ड्रीम स्कूल हा उपक्रम सांगितला। सहसचिव भरत अलगवडर यांनी मनोगत व्यक्त केलं। प्राथमिक विभागाच्या सचिव संध्या वाणी यांनी आभार मानलं। यावेळी कोरगावकर हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय सौंदलगे, वृषाली कुलकर्णी, दगडू रायकर यांच्यासह माध्यमिक विभागातील सर्व शिक्षक हजर होते। शिस्त, क्षमाशीलता, कर्तव्यदक्षता या जाणीवा विकसित करणारा हा शिक्षक संवाद सर्वार्थानं पूरक ठरला।